या सगळ्या गोष्टींमुळे शेती हा प्रश्न अग्रगण्य स्वरूपात समोर आलेला आहे आणि म्हणून मी 293च्या अंतर्गत हा प्रस्ताव मांडतो. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत अतिवृष्टी, अनावृष्टी, विषाणूजन्य रोग इत्यादीमुळे शेतकरी बांधव व शेती व्यवसाय अनेक वेळा अडचणीत येणे, परंतु सन 2014 पर्यंत तत्कालीन शासनाने राज्य शासनाच्या तिजोरीतून एकदाही कर्जमाफी न देणे, सन 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदा राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणे, 2020-21 मध्ये तत्कालीन राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करणे, परंतु कर्जाची मर्यादा 2 लाख असल्याने अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यात समावेश नसणे, परिणामी लाखो शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित असणे, सन 2024 मध्ये घोषणा केल्याप्रमाणे शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करणे, मात्र या योजनेमध्ये 2 लाखांवर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश असणे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना समावेश असणे, यासोबतच आपत्काग्रस्त जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापसाच्या उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनची केंद्र शासनातर्फे स्थापन करणारे केंद्र, अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी एप्रिल 2026 मध्येच घेऊन व त्या संदर्भात बैठक घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणे, त्या अनुषंगाने जलयुक्त शिवार टप्पा 2च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी सर्वांचा सहभाग घेऊन लोक चळवळ उभी करण्याची आवश्यकता, राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना, कृषी समृद्धी योजना, महा DBT एकत्रित प्रणाली, महिला शेतकरी व गोपालांसाठी योजना, शेतीत फवारणी, पीक निरीक्षण, कीड नियंत्रण, जमिनीचे विश्लेषण इत्यादीसाठी ड्रोन व रोबोटिक्सचा वापर करण्यात येणे, हवामानातील अनियमितता, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी इत्यादीचा सामना करता शेतकऱ्यांच्या जीवनातील स्थैर्य हरवू नये याकरता नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग इत्यादी बाबीपासून विमा संरक्षण देणे व नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देणे, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे याकरता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील अधिसूचित क्षेत्रासाठी अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तेल्हारावरून आशिष वानखडेसह महाराष्ट्र मेल ब्युरो योजनेचा विस्तार करून त्यात शेतमजुरांचे विमा संरक्षण देण्यात येणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येणे, संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येणे, अशा प्रकारे राज्यातील शेतकरी स्वयंपूर्ण व कर्जमुक्त होण्याच्या दृष्टीने आणि नैसर्गिक बदलाचा सामना करण्याच्या दृष्टीने सक्षम होण्याच्या बाबतीत राज्य शासनाने घेतलेला निर्णय व त्याबाबत करायच्या उपाययोजना. अध्यक्ष महोदय,